राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो हे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमधील अनेक घटनांवरून दिसून येत आहे। कारण गेल्या 30 वर्षांचं वैर सामावून शुक्रवारी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील गट व उत्तम जानकर गट या दोन शक्ती एकत्र आल्या। मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील शंका न संपल्यानं कार्यकर्त्यांनी थेट जयंत पाटील यांच्या समोरच जयसिंह मोहिते पाटील आपल्या नेत्याच्या राजकीय भविष्याबद्दल जाब विचारला। त्यावेळी या गोष्टी सभेत बोलायच्या नसतात असं सांगून जयसिंह मोहिते पाटील यांनी समजवण्याचा प्रयत्न केला। मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं तुमची व उत्तम जानकर यांची खात्री कोण घेणार असा सवालही कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे मोहिते जानकर युतीमध्ये अजूनही कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यास वेळ जाणार असं चित्र दिसून येत आहे। पण तुर्तास जयंत पाटलांनी मध्यस्थी करून मार्ग काढला। त्यामुळे शरद पवारांकडून एक प्रकारे उत्तम जानकरांना मोठं गिफ्टच मिळाल्याचं दिसून येत आहे। जयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात माळशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर यांना मदत करण्याची स्पष्ट वक्तव्य न केल्यानं काही जानकर कार्यकर्ते आक्रमक झाले होते। जयंत पाटील भाषणाला उभारल्यावर या कार्यकर्त्यांनी थेट जयसिंह मोहिते पाटील यांना स्पष्ट सांगा असा आग्रह धरला। त्यामुळे कार्यकर्त्यांना समजवण्यासाठी या गोष्टी अशा जाहीर बोलता येत नाहीत, पण मी उत्तमरावांना शब्द दिला आहे, तो शब्द मी पाळणार असल्याचं जयसिंह यांनी म्हटलं। मात्र यावरही कार्यकर्त्यांचे समाधान न झाल्यानं जयसिंह मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडताना मी हमी देतो, पण मला तुमच्याकडूनही हमी पाहिजे असल्याचं म्हटलंय। दरम्यान यानंतरही कार्यकर्ते शांत होत नसल्याचं पाहून जयसिंह मोहिते पाटील यांनी थेट उत्तमरावांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल केला। सभास्थळी परिस्थिती चिघळत चाललेली पाहून अखेर याच भाषणाला उभा असणाऱ्या जयंत पाटील यांनी मध्यस्थी करत मी इथं या विषयावर प्रकाश पाडायला उभा आहे असं सांगत माझ्या भाषणात स्पष्ट न झाल्यास तुम्ही परत बोला असं म्हणत विषयावर पडदा टाकला। जयसिंह मोहिते पाटील आणि जानकर कार्यकर्ते यांच्यातील बाचाबाचीनंतर स्वतः जयंत पाटलांनी मध्यस्थी करून उमेदवाराची घोषणाच केली। जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात उत्तम जानकर यांना माळशिरस विधानसभेची उमेदवारी देणारा मीच आहे आणि तुम्ही सांगत असाल तर आत्ताच त्यांना विधानसभेचा AB फॉर्म देतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं। त्यामुळे नेत्यांचे मनोमिलन तरी झालं, मात्र कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडायला थोडा वेळ जाईल अशीच परिस्थिती माढा माळशिरस मतदारसंघात आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।